आत्ता आम्ही रेण्यावरला निघालो, गावाकडे निघालो आंबे उतरायला. आमच्या घरात जर एक झाड आहे, जवळजवळ 250 ते 200 वर्षापूर्वीचं झाड आहे. आता माझं वय वर्ष 67 आहे. माझे वडील 85-86 वर्षी दिवंगत झाले. त्यांच्याही पूर्वीचे म्हणजे 150-200 वर्षापूर्वी जुनं झाड आहे. त्या ह्यावर आंबे खूप लागले. आता आमच्या फॅमिली आता लहान असल्यामुळं जास्त लागत नाहीत, पण ते जुना आंबा, जुनी आठवण यासाठी ते आज आम्ही आंबे उतरायला निघालो. यासाठी माझा पुण्याचा भाऊ, त्याची फॅमिली गावी आली, आम्ही निघालो. आम्ही बसून आता आज जाऊन आंबे उतरून येणार आहे. तिकडे गावाकडे निघालो. हा आंबा आहे, हा झाडाला पिकलेला, हा पाडाचा आंबा आहे. ह्याला पाडाचा आंबा म्हणतो, झाडाला पिकलेला. हा आंबा खाल्ल्याला हेल्थला चांगला असतं. हा दाखवतो आंबा. हा ओरिजिनल झाडाचा पिकलेला आंबा. असा आंब्याच्या झाडाला पाड लागला की आंबे उतरतात, म्हणजे सगळ्या झाडाच्या आंब्या ते पिकतात, हे सिद्ध झालं. तसं आता आंबे आता उतरायला लागलो. हा पाडाचा आंबा खूप टेस्टी असतो. आता निघालो घरी, आंबे उतरून काढले. आता निघालो आंबे घेऊन निघालो. आता आम्ही परत निघालो. तर आंबे उतरून घेतले गरजेपुरते. बाकीचे आंबे तसेच सोडले गावातील लोकांनी खावे म्हणून, कारण आम्हाला काय जास्त आंबा लागणार नाहीच आहे त्यामुळं. पण या आंब्याचं वैशिष्ट्य आहे, जवळजवळ 250 ते 2.5-3 वर्षे आंब्याच्या झाडाला झाली. त्या झाडाचे आज आता आम्ही आंबे खातोय. आता पिकवायला नेले. त्या आंब्याला औषध नाही, कुठलं टॉनिक नाही, बाकीचं काय नाही, नैसर्गिक, पूर्ण नैसर्गिक आंबा.
आणि चवीला एकदम गोड, म्हणजे हापूस सारखा आंब्यासारखा नाही गोड. कुठं ते इंजेक्शन दिले, औषध दिले, पाणी घातले बाग असलं काही नाही. पूर्णपणे नैसर्गिक आलेलं आंब्याचं झाड, त्याचे आंबे. आणि 250-3 वर्षापूर्वीच आमचे किती भाग्य आहे बघा. आमच्या आजोबांनी आजोबांनी नाही पंजोबांनी लावलेलं झाड, त्याची फळे आम्ही आज अखेर खातोय. आम्ही किती भाग्यवान आहोत. आणि केवळ या आंब्यामुळं, आंबा खाण्यामुळे माझा पुण्याचा भाऊ, त्याची मंडळी, मी, माझी मंडळी, माझा दुबईचा मुलगा, आज दिवसभर आम्ही शेतात बसून एन्जॉय केला. म्हणजे रिटायरमेंट लाईफमध्ये हे फार मोठी अचिव्हमेंट आहे. असंच पाहिजे. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस पूर्णपणे आम्ही चांगला साजरा केला. आता परत संध्याकाळ आपापल्या कामासाठी आपण निघालो. जय महाराष्ट्र, जय हिंद.